मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वसमत विधानसभा मतदारसंघातल्या ज्या ठिकाणी पूर्ण पाटबंधाऱ्याचं ज्या ठिकाणी काम होणार आहे त्या ठिकाणी मी आहे. मागच्या अनेक वर्षापासून ज्या बंधाराचं राजकारण केलं गेलं, अनेक आरोप प्रत्यारोप केले गेले आणि मागच्या 30 ते 35 वर्षापासून याच बंधाराच्या नावाखाली अनेकांनी निवडणुका लढवल्या आणि आपल्या हाताला यश आलं. या ठिकाणी बंधाऱ्याचं भूमिपूजन नुकतंच आपल्या हस्ते झालं. काय सांगाल, काय माहिती आहे, कशा पद्धतीनं याचं कामकाज होणार आहे, कशा पद्धतीनं शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे? पूर्णा नदीवरील आपल्या मतदारसंघामध्ये 3 बॅरेजेस आणि पूर्णा तालुक्यामध्ये ममदापूरला 1 बॅरेज असे 4 बॅरेजेस आपण मंजूर करून आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामध्ये 2019 पासून मी सातत्यानं प्रयत्न करत होतो. 2022 मध्ये त्याला पाणी परवानगी मिळवून देण्याचं काम केलं. त्यानंतर अजित पवार साहेब दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर 16 सप्टेंबरला जी आपली कॅबिनेट होती मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची संभाजीनगरला, त्या दिवशी आपण याच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम आणि मान्यता घेण्याचं काम केलेलं आहे. काही अटी शिथिल करून ज्या किचकट अटी होत्या त्या शिथिल करून नामदार अजित पवार साहेबच्या माध्यमातून आपण या बंधाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे. जवळपास 25 फुटाचा इथं पाण्याचा तुंब राहणार आहे या पिंपळगाव कुठे येथे. आणि मागचे 3 साखळी बंधारे आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की परळी दसरथेला एक बंधारा आहे, तिथं जवळपास 15 फुटापर्यंत पाणी राहणार आहे. त्याच्यानंतर आपलं पोटा आहे, त्या पोट्याच्या ठिकाणीसुद्धा जवळपास 14 फुटाचं पाणी राहणार आहे. असे हे साखळी बंधारे आहेत. अलीकडल्या साईडचे शेतकरी आणि पलीकडल्या साईडचे शेतकरी किमान 15 किलोमीटरपर्यंत पाण्याचा पर्क्युलेशन असेल, विहिरी बोरचं पाणी वाढून त्यामध्ये फायदा होणार आहे. आणि निश्चित आपल्या इथल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी या सगळ्या प्रोजेक्टचा उपयोग होणार आहे. शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी आपण अथक प्रयत्नातून आपल्याला जे यश आलं, या ठिकाणी नुकताच भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. मात्र ह्या बंधाऱ्याच्या नावाखाली अनेकांनी निवडणुका लढवल्या. हेच बंधाऱ्याचं नाव घेत अनेकांनी निवडणूक लढवल्या आणि विजयाचा गुलाल देखील हे गेला. अनेकांना पराभव देखील पत्करावा लागला. आपली कशी यानंतरची रणनीती असणार आहे? अनेक जण म्हणत होते की हा बंधाराचं फक्त नाव घेतलं जातं आणि याचं राजकारण केलं जातं, कोणीही हे बंधारे करू शकणार नाही, कोणीही भूमिपूजन करू शकणार नाही, अशी वल्गना केली जात होती. काय आता प्रत्येक गोष्टीला काळ हा उत्तर असतो. आज तुम्ही बघत आहेत की त्या बंधाऱ्याचं भूमिपूजनही झाले आणि कामही सुरू व्हायले. त्यामुळे याच्यात उत्तर देण्यासारखं काहीच नाही ना. आणि राजकारण करणाऱ्यांनी करावं. आम्ही ह्या विभागातील शेतकरी आहेत, ते माझे शेतकरी आहेत. त्यांची माझ्याशी रक्ताचे नाते आहेत, प्रेमाचे संबंध आहेत. इथले जे शेतकरीचे मुलं आहेत ते सगळे रोज माझ्यासोबत राहतात. यांनाच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे. इथली सगळी जमीन इरिगेशनमध्ये येणार आहे आणि त्या बाबतीमध्ये निश्चित त्यांचं जीवनमान सुधारण्यामध्ये या विभागातील उपयोग होणार आहे. तुम्ही बघितलं असेल कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी येलदरी धरण असेल, सिद्धेश्वर धरण असेल, या माध्यमातून खूप मोठी एक क्रांती त्या माध्यमातून घडलेली आहे. निश्चित क्रेडिट कोणीही घ्यावं, मला त्या बाबतीमध्ये काही संबंध नाही. पण जे काही सत्य आहे ते आता लोकांसमोर आले. लोकांना हे सत्य माहीत होतं, फक्त राजकीय लोक त्याच्यामध्ये डावपेच आखत होते. आणि निवडणुका आल्या की पूर्णा नदीवरील बॅरेजेसवर भाषणं करायचे. आता निवडणुका आल्या, आता ही पुन्हा निवडणुका आल्यात. त्यांनी 2009ची निवडणूक त्याच्यावर केली, 14ची निवडणूक त्याच्यावर झाली, 14ची निवडणूक त्याच्यावर झाली. पण 2019मध्ये आपण तिथं सभागृहामध्ये निवडून आल्या आपण हिवाळी अधिवेशनामध्ये याच्या बाबतीमध्ये मागणी केली होती. आणि मला या प्रकरणामध्ये अजितदादा पवार साहेबांनी प्रचंड मदत केली आणि त्यांनी सांगितलं की हा माझा आमदार आहे. तिथल्या इरिगेशनच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आपण त्या पद्धतीने पॉझिटिव्हपणे नोट्स सादर कराव्यात. काही अटी आहेत तर त्याच्यामध्ये किचकट अटी होत्या त्या शिथिल करण्याचं काम केलं. सातत्यानं पाठपुरावा केला आपण 2022मध्ये. मी आत्तापर्यंत सभागृहामध्ये या बंधाऱ्याच्या बाबतीत 22 वेळेस बोललो असं किंवा याला यश मिळण्यासाठी. आणि निश्चित हे यश आज आम्हाला मिळालेलं आहे. आणि या यशाच्या दिवशी आपण कोणाला तरी उगाच कशाला खराब म्हणत बसायचं. काम प्रत्यक्षात सुरू झाले, सगळे लोक इथं आहेत, मशीन इथं आल्यात, आता लगेच काम पण सुरू व्हायले. त्याच्यामुळं मला लोकांबद्दल काही बोलायचं नाही. त्यांचं प्रश्न 2 जयप्रकाशाने जे करू शकले नाही ते राजू नगरने करून दाखवलं. मी नाही केलं. 2019ला माझ्या पाठीमागं ज्यांनी सामान्य लोकांनी राहण्याची भूमिका घेतली त्याच्या मताच्या अधिकारातून हे झाले. मी त्याचं श्रेय सगळ्या ज्यांनी मला 78,000 मतदान दिलं 2019मध्ये, मी त्यांना देतो. अजूनही माझ्यासोबत काही प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. काय सांगाल सर, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, किती हेक्टरवर आणि कशा पद्धतीनं लांबी रुंदी उंची जे काय असेल कशा पद्धतीने याचा भाग असणार का? नमस्कार, मी कांबळे, कार्यकारी अभियंता लघुपाट बंधारे विभाग, हिंगोली. आज आपण आत्ताच पाहिलं असेल सगळ्याच्या साक्षीनं माननीय आमदार श्री चंद्रकांत नवघरे साहेब
राजू भैया आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे आणि आत्ताच लगेचच आपण कामाला प्रत्यक्ष सुरुवात करत आहोत. याची वर्क ऑर्डर झालेल्या सगळ्या मान्यतेच्या पूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच आपण आज उद्घाटन करत आहोत आणि कामसुद्धा सुरू करत आहोत. हा बंधारा पूर्ण झाल्यानंतर इथं जवळपास सिद्धेश्वर धरणापासून 12 किलोमीटर अंतरावर पहिल्यांदा पोटा होता बंधारा, त्याचंही आज उद्घाटन झालेलं आहे. त्याच्यानंतर जोडपरडी होती, त्याचंही भूमिपूजन आत्ता पूर्ण झालं आणि आता या तालुक्यातला साहेबांच्या मतदारसंघातला हा शेवटचा म्हणजे पिंपळगाव कुठे. याच्यानंतर देखील एक आणखी बंधारा आहे जो परभणी जिल्ह्यात आहे, ममदापूर. आमदार साहेबांनी पूर्ण चारही बंधारे मान्यता घेण्यासाठी तांत्रिक बाबी किंवा प्रशासकीय बाबी ज्या आहेत त्या आम्ही सांभाळावं लागतात, त्या आम्ही ते केलं पेपरवर्क. परंतु मंत्रालय स्तरावर माननीय मंत्री महोदयाकडे, मग ते आमचे जलसंपदा मंत्री माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, वित्तमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, इथं ही ज्या बाबी आहेत ह्या राजकीयदृष्ट्या वजन वापरून तिथं त्यांचं स्वतःची राजकीय शक्तीपणाला लावून ह्या मंजुरी केल्या जातात आणि तिथं आमदार महोदयाने हिरिरीनं भाग घेऊन केल्यामुळंच आज हे आपण फलश्रुती पाहत आहोत आणि आपण त्याचा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत आहोत. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्तर उंचावून त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील असं मला अपेक्षा आहे. हा बंधारा 3 वर्षात नियोजित आहे पूर्ण करण्याचं, परंतु आपण